नमस्ते. क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहोत 12वी भूगोल 6वे प्रकरण आहे तृतीयक आर्थिक क्रिया. त्यामध्ये राहिलेले प्रश्न 5 व 6 या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये प्रश्न 5 फरक स्पष्ट करा. यामध्ये पहिला फरक आहे द्वितीयक व्यवसाय आणि दुसरा आहे तृतीयक व्यवसाय. यामध्ये द्वितीयक व्यवसाय आहे प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात. तर तृतीयक व्यवसाय प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायांना जोडण्याचे काम तृतीय व्यवसाय करतात. दुसरा आकडा आहे द्वितीयक व्यवसायांच्या स्थानिकीकरणावर विविध घटक परिणाम करतात. आणि इकडे तिसरा आहे द्वितीयक व्यवसायांचे स्थानिकीकरणाचे घटक एकत्र आणणे हे द्वितीयक व्यवसायाचे मुख्य काम आहे. तिसरा आहे द्वितीयक व्यवसायामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढते आणि उपयोगिताही वाढते. इकडे तिसरा आहे द्वितीयक व्यवसायातून उत्पादित झालेल्या मालाला बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे हे देखील तृतीयक व्यवसायाचे काम आहे. चौथा आकडा आहे द्वितीयक व्यवसायात उत्पादित केलेल्या वस्तूंना अधिक मूल्य मिळते. तर इकडे चौथा तृतीयक व्यवसायाचे स्वरूप खूपच विविधांगी आहे आणि त्यामुळे तृतीयक व्यवसायांचे अनेक आर्थिक क्रियांत वर्गीकरण करता येते. त्यानंतर पाचवा आकडा आहे द्वितीयक व्यवसायाचे विविध प्रकार आढळतात. इकडे वाहतूक व्यवसाय, दळणवळण, संदेशवहन, वित्तीय व इतर सेवा हे तृतीयक व्यवसायाचे प्रमुख गट आहेत. सहावा आकडा आहे कृषी आधारित व्यवसाय, खनिज आधारित व्यवसाय, वन आधारित व्यवसाय हे काही प्रमुख द्वितीयक व्यवसायाचे प्रकार आहेत. इकडे सहावा आकडा आहे तृतीयक व्यवसाय ही स्थानिक भौगोलिक घटकांशी निगडीत असतात. सातवा आकडा आहे द्वितीयक व्यवसाय हे प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशात केंद्रित झालेले आढळतात. आणि इकडे सातवा तृतीयक व्यवसाय हे प्रदेशाच्या किंवा देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक असतात. आठवा आकडा आहे द्वितीयक व्यवसायांच्या स्थानिकीकरणावर हवामान, भूरचना, गुंतवणूक तसेच तंत्रज्ञान आणि शासकीय धोरणे हे प्राथमिक घटक प्रभाव पाडतात. तर आठवा आहे आर्थिक विकासाच्या सुरुवातीस द्वितीयक व्यवसायाचे प्रमाण वाढत जाते, मात्र पुढे तृतीयक व्यवसायाचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर नववा आहे द्वितीयक व्यवसाय केंद्रीकरणाचा कल दर्शवतात. त्यातूनच औद्योगिक क्षेत्र किंवा औद्योगिक पट्टे तयार होतात. नववा आकडा आहे थोडक्यात जे प्रदेश किंवा देश आर्थिकदृष्ट्या खूप अग्रेसर आहेत अशा देशात तृतीय व्यवसायात कार्यरत लोकांचे प्रमाण सर्वाधिक असते. दुसरा प्रश्न आहे चतुर्थक व्यवसाय आणि पंचक व्यवसाय. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे चतुर्थक व्यवसायातही कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेतले जात नाही. तर पंचक व्यवसाय प्राथमिक, द्वितीय, तृतीय व्यवसायांचे उच्च पातळीवरून होणारे व्यवस्थापन करणाऱ्या उच्च दर्जा क्षमता आणि कौशल्य असणाऱ्या व्यवसायांना पंचक व्यवसाय म्हणतात. इकडे दुसरं आहे हे व्यवसाय पूर्णतः वैयक्तिक ज्ञान, कौशल्यांवर आधारित आहेत. दुसरा आकडा आहे या व्यवसायात कार्य करणाऱ्या व्यक्तींना सर्व व्यवसायांचा प्रचंड आवाका माहीत असणे आवश्यक आहे. तिसरा आकडा आहे हे व्यवसाय प्राथमिक, द्वितीय आणि तृतीयक व्यवसायांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे कार्य करतात. तर इकडे या क्षेत्रात उत्पन्न, श्रेणी, सुधार, वाढ करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे कौशल्य आणि नियोजनाच्या अंमलबजावणीचे स्वरूप ठरवण्याचे कौशल्य या व्यवसायातील लोकांना असते. तर पुढील चौथा आकडा आहे शिक्षण, संशोधन, वैद्यकीय सेवा सुविधा, वित्तविषयक मार्गदर्शन, न्यायविषयक मार्गदर्शन, कर रचनेविषयक मार्गदर्शन या क्षेत्रात चतुर्थक व्यावसायिक कार्य करतात. त्यानंतर इकडे चौथा आहे व्यवस्थापन कौशल्य, वरिष्ठ सरकारी अधिकारी, उच्च संशोधक, न्यायाधीश हे सर्व पंचक व्यवसाय आहेत. पाचवा आकडा आहे संशोधक किंवा शास्त्रज्ञ, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठातील शिक्षक, सनदी लेखापाल,
संख्याशास्त्रीय विविध स्वरूपातले कलाकार, चित्रकार, नायक, गायक, वैद्यकीय अधिकारी, वकील, कर सल्लागार हे सर्व चतुर्थक व्यवसाय आहेत. तिसरा आकडा आहे जलवाहतूक आणि हवाई वाहतूक. त्यामध्ये पहिला आकडा आहे जलवाहतूक हा एक सर्वाधिक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे. इकडे वाहतुकीचा सर्वाधिक वेग हा हवाई वाहतुकीचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. दुसरा आकडा आहे जलवाहतुकीची वहन क्षमता खूप जास्त असते. तर इकडे दुसरा आकडा आहे त्यामुळेच अत्यंत मूल्यवान तसेच नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी हवाई वाहतुकीचा पर्याय वापरला जातो. तिसरा आकडा आहे जलवाहतूक ही एकमेव वाहतूक अशी आहे जी स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कार्यरत होऊ शकते. इकडे तिसरा आहे फळे, फुले, दागदागिने, हिरे, जीवनावश्यक औषधे आणि उच्च दर्जाचे स्पेअर पार्ट यांची वाहतूक हवाई माध्यमातून केली जाते. तर इकडे पाचवा आकडा आहे नदीत, तलावात होणारी अंतर्गत जलवाहतूक, सागर किनारी होणारी वाहतूक आणि विशाल महासागराद्वारे होणारी आंतरराष्ट्रीय जलवाहतूक हे जलवाहतुकीचे 3 मार्ग आहेत. चौथा आकडा आहे खूप उंच पर्वतीय प्रदेश, वेगवान वाऱ्यांचे प्रदेश किंवा ढगाळ वातावरण हवाई वाहतुकीवर मर्यादा आणतात. इकडे पाचवा आकडा आहे आजच्या घडीला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार हा पूर्णपणे जलवाहतुकीवरच अवलंबून आहे आणि इकडे हवाई वाहतुकीचे प्रमाण आता वाढत आहे. सहावा आकडा आहे जलवाहतुकीचा खर्च खूप कमी आहे, म्हणजेच ही वाहतूक खूप स्वस्त आहे. इकडे सहावा हवाई वाहतूक इतर वाहतूक मार्गांपेक्षा खर्चिक असते. सातवा आकडा आहे अवजड परंतु टिकाऊ वस्तूंच्या वाहतुकीसाठी जलवाहतुकीला पर्याय नाही आणि इकडे हवाई वाहतुकीचा विकास अनेक भौगोलिक घटकांवर अवलंबून असतो. आठवा आकडा आहे विविध खनिजे, अवजड यंत्रसामग्री, खनिज तेल, कोळसा, धान्य, लाकूड यांच्या वाहतुकीसाठी जलवाहतुकीचा पर्याय वापरला जातो आणि इकडे आर्थिक विकास व हवाई वाहतुकीचा विकास यांचा थेट सहसंबंध आहे. नववा आकडा आहे वाहतुकीवर नदीचे हंगामी किंवा बारमाही स्वरूप, नदीच्या पाण्याची खोली, नदी पात्रातील गाळ, हवामान, किनारी प्रदेशातील नैसर्गिक बंदरांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय कायदे, तंटे किंवा सहकारी असे विविध घटक प्रभाव पाडतात. प्रश्न 6वा आहे सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा. उत्तर आहे व्यापार हा माणसाचा एक अत्यंत महत्त्वाचा असा तृतीयक व्यवसाय आहे. व्यापारामुळे वस्तूंची आणि सेवांची देवाणघेवाण होते आणि माणूस आपल्या विविध गरजा भागवतो. व्यापारात कृषी उत्पादने, औद्योगिक उत्पादने, खनिजे, गृहोपयोगी उत्पादने अशा असंख्य वस्तूंची देवाणघेवाण होते. सुरुवातीस व्यापार हा स्थानिक पातळीवर केला जात असे. मात्र आधुनिक दळणवळणाच्या साधनांमुळे व्यापाराने जागतिक स्वरूप घेतले आहे. असे असले तरी व्यापार हा जगात सर्वत्र सारखा नाही. प्रत्येक देशाची भौगोलिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती समतोल नसल्यामुळे त्या देशाचा व्यापारातील सहभागही कमी जास्त असतो. जागतिक व्यापारावर पुढील घटक परिणाम करतात. त्यामध्ये पहिला आहे एखाद्या साधनसंपत्तीचा उत्पादक प्रदेश आणि त्या साधनसंपत्तीची मागणी करणारा प्रदेश यांमधील भौगोलिक अंतर हा व्यापारावर प्रभाव पाडणारा महत्त्वाचा घटक आहे. मात्र भौगोलिक अंतराबरोबरच आर्थिक अंतर म्हणजेच वाहतूक खर्च, राजकीय अंतर म्हणजे राजकीय मैत्री हे घटकही व्यापारावर परिणाम करतात. दुसरा आकडा आहे साधनसंपत्तीचे वितरण. पृथ्वीवरील नैसर्गिक घटक, साधनसंपत्ती यांचे वितरण असमान आहे. त्यामुळेच मृदा, वने, कृषी उत्पादने, खनिज संपत्ती काही प्रदेशात मुबलक तर काही प्रदेशात दुर्मिळ आहे. ही तफावत व्यापार निर्मितीस कारणीभूत ठरते. तिसरा आकडा आहे उत्पादनातील तफावत. पृथ्वीवरील साधनसंपत्तीच्या वितरणात जशी तफावत आढळते तशीच तफावत विविध
वस्तूंच्या उत्पादनातही असलेल्या विकसित देशात यांत्रिकीकरणामुळे, औद्योगिक क्रांतीमुळे वस्तूचे उत्पादन खूप जास्त प्रमाणात घेतले जाते. या उलट मागासलेल्या देशात पारंपरिक हस्तकलेमुळे उत्पादन कमी होते. हा विरोधाभासही व्यापारास कारणीभूत ठरतो. 6वा आकडा आहे हवामान. पृथ्वीवरील हवामान सर्वत्र भिन्न असते. शिवाय ऋतुमानाप्रमाणे त्यात बदलही होत असतो. या हवामानामुळे वस्तूंचे उत्पादन, वाहतूक, समुद्राची स्थिती, मंदिरांची स्थिती यावरही परिणाम होतो. त्याचा परिणाम पुढे व्यापारावर होतो. उदाहरणार्थ, नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे मुंबई बंदराजवळील समुद्र जून ते सप्टेंबर दरम्यान वाहतुकीस तितकासा पोषक नसतो. तसेच तीव्र हिवाळ्यामुळे युरोपमधील काही बंदरे काही काळासाठी गोठून जातात. 5वा आहे लोकसंख्येचे वितरण. ज्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते तेथे विविध वस्तूंना सतत मागणी असते. त्याचा परिणाम जागतिक व्यापारावर होतो. आणि 6वा आहे लोकसंख्येचे राहणीमान. लोकसंख्येप्रमाणे लोकसंख्येची कारकशक्ती देखील व्यापारावर प्रभाव पाडते. ज्या देशाचा आर्थिक विकास झाला आहे त्या देशातील लोकांचे दरडोई उत्पन्न जास्त आहे. अशा देशातील लोकांचे राहणीमानही चांगले असते. साहजिकच त्यांची क्रयशक्ती जास्त असल्यामुळे तेथे विविध वस्तू व सेवांची सतत वाढती मागणी असते. त्यामुळे व्यापार वाढतो. 7. आर्थिक औद्योगिक विकासाचे स्वरूप. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा व्यापारातील सहभागावर प्रभाव पडतो. देश अतिविकसित असल्यास असा देश औद्योगिकीकरणात अग्रेसर असतो व तो देश तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री यांसारख्या वस्तूंची निर्यात करतो. देश विकसनशील असल्यास असा देश ग्राहोपयोगी उत्पादने, कच्चा माल इत्यादींची निर्यात करतो. मात्र देश मागासलेला असल्यास असा देश खनिजे, कृषी उत्पादने यांची प्रामुख्याने निर्यात करतो. 8वा आकडा आहे गुंतवणूक. व्यापारासाठी उत्तम बंदरे, आधुनिक जहाजे, संदेशवहनाची आधुनिक साधने इत्यादी पायाभूत सुविधांची गरज असते. या सुविधा पुरवण्यासाठी गुंतवणुकीची गरज असते. जेथे अशी गुंतवणूक होते त्या देशाची व्यापारवृद्धी जलद होते. 9वा आहे वाहतुकीच्या सोयी आणि विकसित प्रदेश. व्यापारासाठी बंदराजवळील प्रदेशाचाही उत्तम विकास होणे आवश्यक असते. बंदराजवळच्या प्रदेशात दळणवळणाच्या वाहतुकीच्या सोयीचा उत्तम विकास होणे गरजेचे असते, जेणेकरून आयात केलेल्या मालाचे जलद वितरण आणि निर्यात करायच्या मालाचे जलद संकलन शक्य होते. 10वा आकडा आहे संदेशवहन. व्यापारात मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टींना एकत्रित आणण्यासाठी जलद संदेशवहनाची गरज असते. बाजारपेठेजवळ अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी तसेच वेळेची बचत होण्यासाठी आधुनिक संदेशवहन व्यापारावर परिणाम करते. 11. शासकीय धोरण आणि राजकीय संबंध. प्रत्येक देशाचे आयात-निर्यात संदर्भात एक धोरण असते. या धोरणानुसार काही वस्तूंच्या व्यापारावर निर्बंध असतात, तर काही वस्तूंच्या व्यापारासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाते. शासकीय धोरणाप्रमाणेच जगातील इतर देशांशी असणाऱ्या राजकीय संबंधांचा परिणामही व्यापारावर होतो. उदाहरणार्थ, भारत व चीन यांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोन देशातील व्यापारावर परिणाम होऊ शकतो. उलट भारत, रशिया, अमेरिका व युरोपीय देशांचे राजकीय संबंध विश्वासाचे आहेत, त्याचा परिणाम यांच्यातील व्यापारावर होतो. 12 आहे आंतरराष्ट्रीय धोरण. दहशतवाद किंवा चोरटा व्यापार, अंमली पदार्थांचा व्यापार, वसाहतवाद यांसारख्या समस्यांशी लढण्याकरता काही देशांविरुद्ध संयुक्त राष्ट्र काही निश्चित असे धोरण आखतात. अशा प्रकारच्या धोरणामुळे या देशाच्या व्यापारावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, अन्न, वस्त्र बंदी प्रयत्नांचा एक भाग म्हणून चीन, उत्तर कोरिया यांसारख्या देशांवर सध्या काही निर्बंध लागू आहेत. यामध्ये 13वा आकडा आहे जकात आणि कर. व्यापारावर परिणाम करणारे हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येक देश आपल्या आयात-निर्यात धोरणानुसार आयात-निर्यात कर आणि जकात आकारतो. काही वेळेस काही देश मात्र असा कोणताच कर आकारत नाही. त्याला मुक्त व्यापार म्हणतात. या सर्वांचा प्रभाव व्यापारावर होतो. 14.
जागतिकीकरणामुळे आता अनेक देशातील बहुराष्ट्रीय कंपनी आपले जाळे जगभर विस्तारत आहे. स्वस्त मजूर, जमीन व कच्चा माल उपलब्ध असलेल्या प्रदेशात उत्पादनांचे आणि सेवांचे आउटसोर्सिंग हा आधुनिक जागतिक व्यापाराचा मंत्रच बनला आहे. 15. जागतिक ताणतणाव. प्रत्येक देश आपापले आर्थिक राजकीय हितसंबंध जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. त्यामुळे विविध सैद्धांतिक मुद्द्यांवर जगातील देशांचे दूरीकरण किंवा पुनर्रचनात्मक ध्रुवीकरण सतत होत असते. याचाच परिणाम म्हणून जगात अनेक गट तट निर्माण होतात आणि या गटांतील सुप्त संघर्षांचा व्यापारावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, जागतिक व्यापार परिषदांमध्ये कृषी क्षेत्रावरील विकसित देशांकडून दिले जाणारे अनुदान हा वादाचा मुद्दा आहे. थोडक्यात, जागतिक व्यापारावर फार गुंतागुंतीच्या मुद्द्यांचा प्रभाव असून त्यामुळे जागतिक व्यापाराचे स्वरूपही फार क्लिष्ट झाले आहे. मध्ये दुसरा प्रश्न आहे, वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकांवर अवलंबून असतो, स्पष्ट करा. उत्तर आहे, वाहतुकीमुळे व्यापार उद्योगधंद्यात चालना मिळते. वाहतुकीमुळे लोक एकत्र येतात. त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक वस्तूंची उपलब्धता वाहतुकीमुळेच करता येते. नैसर्गिक आपत्ती, पर्यटन, प्रवास यांमध्येही वाहतुकीच्या सोयी महत्त्वाच्या भूमिका बजावतात. थोडक्यात, प्रदेशाचा आर्थिक, सामाजिक, औद्योगिक विकास वाहतुकीच्या साधनांच्या विकासावरच अवलंबून असतो. अशा या महत्त्वपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा विकास मात्र अनेक भौगोलिक, ऐतिहासिक, आर्थिक घटकांवर अवलंबून असतो. त्यांपैकी वाहतुकीवर प्रभाव पाडणारे भौगोलिक घटक पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये पहिला आकडा आहे भूरूप. वाहतुकीची सोय सपाट प्रदेशात चांगल्या प्रकारे विकसित होते. म्हणूनच नद्यांच्या मैदानी प्रदेशात वाहतुकीचे दाट जाळे आढळते. अशाच प्रकारचा प्रभाव किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशातही दिसून येतो. या उलट वाळवंटी प्रदेश, दलदलीचे प्रदेश व पर्वतीय भूरूपे असलेल्या जमिनीवर वाहतूक साधने विकसित करण्यात फार अडचणी येतात. दुसरा आहे हवामान. अतिशीत, अतिउष्ण किंवा अतिपर्जन्याच्या प्रदेशात वाहतूक मार्गांचा विकास करण्यात अडचणी येतात. उदाहरणार्थ, कॅनडाच्या उत्तरेकडील प्रदेश किंवा सहारा वाळवंटात वाहतूक मार्गांचा विकास झालेला नाही. यामध्ये तिसरा प्रश्न आहे, कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान का महत्त्वाचे असते? उत्तर आहे, माणसांना अथवा वस्तूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याच्या क्रियेला वाहतूक म्हणतात. सुरुवातीला माणूस स्वतः वस्तू उचलून वाहून न्यायचा. मात्र नवनवीन शोधांमुळे आज वाहतुकीचे अत्याधुनिक, जलद आणि विश्वव्यापी साधने उपलब्ध झाली आहेत. आता वाहतूक हा मानवाचा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे. मानवाच्या आजपर्यंतच्या इतिहासात वाहतूक व्यवस्थेच्या विकासाने अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. इतकेच नव्हे तर सध्याच्या जगात देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास होणे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. यामध्ये पहिला आकडा आहे वस्तूंची उपलब्धता. यामध्ये एखाद्या प्रदेशात मुबलक प्रमाणात साधनसंपत्ती आणि दुसऱ्या प्रदेशात तिची कमतरता हा विरोधाभास वाहतुकीमुळे दूर करता येतो. वाहतुकीमुळे वस्तूंची, साधनसंपत्तीची देवाणघेवाण करता येते. त्यामुळे मानव आपल्या गरजा सहजपणे भागवू शकतो. वाहतुकीमुळे वस्तूंची स्थळ उपयोगिता व काळ उपयोगिता वाढते आणि वस्तूंच्या किमतीही कमी होतात. दुसरा आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार. एखाद्या प्रदेशात विविध वस्तूंचे उत्पादन केले जाते, तर दुसऱ्या प्रदेशात त्या वस्तूंना मागणी असते. उत्पादन आणि मागणी केंद्रांना जोडण्याचे महत्त्वाचे कार्य वाहतुकीमुळे होते. थोडक्यात, वाहतुकीमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. तिसरा आहे उद्योगांची स्थाननिश्चिती. विविध उद्योगांना विविध प्रकारचा कच्चा माल, मजूर, यंत्रसामग्री, पाणी, इंधन, साधने यांची गरज असते. या सर्व गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात. मात्र या वस्तूंच्या गुणदोषांचा विचार करून
उद्योगधंद्यांचे स्थान वाहतुकीमुळे ठरवता येते. वाहतुकीमुळे उद्योगांनी तयार केलेला पक्का माल बाजारपेठेत ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतो. चौथा आहे आर्थिक विकास. वाहतूक साधनांमुळे उद्योगांचा विकास होतो. स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार वाढतो. वाहतूक साधनांमुळेच कुशल मनुष्यबळ, आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री मिळते. थोडक्यात देशाच्या सर्वांगीण विकासात वाहतुकीच्या साधनांमुळे चालना मिळते. पाचवा आकडा आहे शहरीकरण. वाहतुकीच्या साधनांमुळे जशी मालाची वाहतूक होते तशी लोकांची स्थलांतरे होतात. लोकसंख्येचे अधिकाधिक केंद्रीकरण होते आणि त्यामुळे शहरांची वाढ आणि विकास होतो. जेवढी वाहतूक साधने विकसित तेवढी शहरीकरणाचा वेगही जास्त असतो. आहे पर्यटन व्यवसायाचा विकास. पर्यटन हा अत्यंत वेगाने वाढणारा मानवाचा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे. संपूर्ण पर्यटन क्षेत्राचा विकास हा पूर्णतः वाहतूक साधनांमुळे आणि वाहतुकीच्या मार्गामुळे होतो. सातवा आहे सामाजिक आदानप्रदान. वाहतुकीच्या साधनांमुळे विविध विचार करणे, विविध सांस्कृतिक व राजकीय पार्श्वभूमी असलेल्या मानवी समूहांचे लोक एकत्र येतात. त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यामुळे सामाजिक अभिसरणाची क्रिया घडून येते. याचा प्रभाव शेवटी प्रदेशाच्या विकासावरही होतो. आठवा आहे आपत्ती निवारणातील महत्त्व. युद्ध, दुष्काळ, पूर, भूकंप, ज्वालामुखी, सुनामी यांसारख्या मानवी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जलद वाहतूक मार्ग हे जीवनरेषेचे कार्य करतात. त्यामुळेच जीवित व आर्थिक नुकसानीचे प्रमाण कमी करता येते. त्याशिवाय वाचलेल्या लोकांचे स्थलांतर आणि योग्य पुनर्वसनही वाहतुकीमुळे शक्य होते. थोडक्यात वाहतूक हे आता मानवी जीवनाचे अविभाज्य अंग बनले असून मानवी जीवन, मानवी व्यवसाय, मानवी संस्कृती तसेच प्रदेशाचा आर्थिक विकास यांमुळे वाहतुकीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रश्न आहे संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. स्पष्ट करा. उत्तर आहे संपर्क साधनासाठी व माहितींची देवाणघेवाण करण्यासाठी संदेशवहनाची साधने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. संदेशवहनाच्या उपग्रहांसारख्या आधुनिक साधनांमुळे अंतर अडथळ्यांवर मात झाली. व्यापार, वाणिज्य व अन्य वाहनांसाठी लक्षावधी लोकांची एकाच वेळेस अल्पावधीत संपर्क साधण्याच्या दृष्टीने दूरवाणी, स्पीडपोस्ट, भ्रमणध्वनी ही वैयक्तिक व आकाशवाणी, दूरदर्शन, दूरध्वनी हे सार्वत्रिक प्रसार माध्यमे फार महत्त्वपूर्ण ठरतात. जगातील ताज्या घडामोडी, हवामानाचे अंदाज करून याबद्दलची माहिती व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापार केवळ संदेशवहनाच्या साधनांमुळे शक्य होतो. संदेशवहनामुळे लोकांमध्ये विचारांची देवाणघेवाण होऊन राष्ट्रीय एकात्मता साधली जाते. कृत्रिम उपग्रह संदेशवहनाच्या माध्यमांमुळे माहितीचे प्रसार अत्यंत वेगाने होत असून माहितीचा पूर अशी ही संकल्पना आता वापरली जाते. जगभरात आता भ्रमणध्वनी, ईमेल आणि उपग्रह दळणवळणाचा व्याप प्रचंड वाढत असून मानवाने सर्व व्यवसाय तसेच व्यापार हे आता संदेशवहनाच्या साधनांमुळे शक्य आहे. एका अर्थी संपूर्ण जगाचे एका छोट्या खेड्यात रूपांतर झाले असून संदेशवहनामुळे जग अधिकाधिक जवळ येत चालले आहे. एकंदरीतच संदेशवहन व तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका प्रचंड वाढला असून प्रत्येक व्यक्तीचे, समाजाचे, प्रदेशाचे आणि देशाचे विश्वच संदेशवहनाने व्यापलेले आहे. अशा प्रकारे आपण 6वे प्रकरण आहे त्याचे संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरील ऑल हे बटन सिलेक्ट करा. थँक्यू.